गाडी दिलो का राजा अंश किंग इज किंग इकडे हे कुठले आहे तू कुठले अरे तिथलं गावचं नाव काय डोंगरवाडी डोंगरवाडी तू रे डोंगरवाडीलाच इथलंच का तू कुठल्या बैलाचं फॅन आहे तू हा मथुर तू रे नाही कुठल्या बैलाचं फॅन आहे अरे याला माहिती नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि मी आज आलो बोईच्या अड्ड्यामध्ये. महाराष्ट्राचा टॉपचा बैल बकासूर बैल सुद्धा आले या मैदानामध्ये. तर चला आपण अड्डा एक्सप्लोर करूया. आणि चला कोण कोण आपल्या अड्ड्यामध्ये कोण भेटते सगळी तुम्हाला दाखवतो. बनवून आपल्या ब्लॉगमध्ये लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. चला आता आपण हा एक नंदी आलाय 71-77. तर सुतो आलंय आणि एक गाडी बघा फाकले आली परत आली बघा गाडी आली. गाडी आली सुंदर अशी गाडी मध्ये खेळायला भावेशीर कारभारी गांधारी कल्याण झेंडूर सुंदर अशी मार्गारी आपण हार्दिक अभिनंदन. हे सोनिया अरे फोन तर उचलत नाही काय नाही तू ब्लॉग नको करू काय काम देणे फोन उचलत काय नाही बाकी काय नव्हतं तू पण आणि मथुर पुढे आपल्याला मथुर पॅन सोन्या भेटले. सोन्या काय होईल अड्ड्यामध्ये सोन्या काम धंदा सोडून आलाय पुन्हा कामाला जातो का नाही बघा मथुर काम बिम टाकून आले शर्तीनं गमच्या बांधून चाकणी चाकणी गाडी करणार आहे. हॅलो कोण जिंकला आता कोण जिंकला जिंकला कोण आता कोण जिंकला सामना दिला आधी त्याला गाडी कुठलं बोललो बाबा गेला
मुंबईचा इथं मथुरचा भेरा होता आता चाललो मथुर आणि सोन्या पक्का फॅन मथुरचा सोन्या नुसता सोन्या फॅन क्लब चला जाऊ मथुरकडे बघू कसा काय त्या मथुरचा आता जस्ट फेरा झालाय पकडून नीट पीठ पकड मान्या पीठ पकड एक असला तर लाव गेला रेंजवर आता बघ कुठे नमस्कार भावा कुठे बघायचं कुठे मागास तिकडे कधी शर्यत नाही भावा काय फेर आहे तेरा मित्रांनो बकेट डाऊन कसं बसलं देवगड क्षेत्रातील टॉपची नंदी बकासूर इकडे आले इकडे आला दादा मित्रांनो बकासूर आणि भुंगाची शर्यत जमले बोनी लाडूमध्ये आता थोड्या वेळात निघेल बघतो बघा ठीक आहे ऑइल नाही ना काही कुठे योग्य ऑइल मित्रांनो भुंगा काय फायदा संपवला काय बाजली वरून मला भुंगा बांधला भुंगा तिकडे भुंगा बांधला काय परत थोडं थांब आलो तिथं पुढे आहे का मित्रांनो बकासूरची गाडी भरली बकासूर चालला गाड्या का इथेच होत्या का गाडी दिलो का राजा अंश किंग इज किंग बकासूर चालला फिरायला झाला काय बोलशील काय नाही बोलत बोल दोन शब्द काय देऊ द्या बकासूर मित्रांनो बकासूर चालला बघू इकडे इकडे
बकासूरचा फेरा झाला का नाही? फेरा झाला बाबा, शर्यत जमली होती, कॅन्सल झाली पण. बकासूर आणि भुंगा होता ना, शर्यत कॅन्सल झाली, फेरा फक्त झाला. फेराला मी नाही आलो का, बघितलं का? नाही बाबा, मी पण नाही. लेट गेलो जरा. हा शर्तीसाठी आलो तुम्ही. शेती आलतो आणि चाललो बस. इकडे रे तू, इकडे. हे कुठलं आहे तू? कुठलं आहे? अरे तिथलं गावचं नाव काय? डोंगरवाडी. डोंगरवाडी. तू रे? डोंगरवाडीलाच. म्हणून इथलंच का? तू कुठला बैलाचा फॅन आहे तू? हा, मथुर. मथुर. तू रे? नाही. कुठल्या बैलाचा फॅन आहे? अरे याला माहित नाही. तू हा, मथुराम भुंगान बकासूर. 3 बैलाचा फॅन आहे काय तू? यो कुठला फॅन आहे? हे कुठल्या बैलाचा फॅन आहे? मथुर. अरे वा, टॉप साईड सगळं मथुरचं फॅन आहेत. चला मित्रांनो, आम्ही इथून निघतो आता. बकासूर जस्ट गेला. बकासूरची गाडी भरली मोहित शेटणी आणि फोटो बिटो काढला. आपल्या आधी बिदे साहेबावर फोटो बिटो काढला. काही मजा नाही आली एवढी, कारण बकासूरची शरद झाली असती तर काही मजा आली असती. बकासूरचा पण फेरा झाला, मथुरचा पण फेरा झाला, शर्यत कोणती झाली नाही. तर चला आता आपण आता जाऊया. थोडंफार कवर केलं मी. आपल्या चॅनलला काही सपोर्ट करा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. या गाड्या कुठे चला असं चला. सांगतो तसं त्याला इकडे घेऊ ना फ्रीजवर. आणि आपल्याला चॅनल सांग लाईक शेअर सबस्क्राईब लाईक करा, माझ्या चॅनलला लाईक करा, असं काय शेअर करा आणि आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया पुन्हा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये.